हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जे स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर इथं हे वटाणे असतात ना सुकेवाले, म्हणजे मी रात्री ते भिजत टाकलेले होते. तर इथं ते छान भिजून झालेले होते. रात्री भिजत टाकले आणि सकाळी म्हणजे कुकरला 2-3 शिट्ट्या मारून घेणार. थोडंसं त्याच्यामध्ये मीठ आणि पाणी ॲड केलं आणि लगेच एका साईडनं कुकर लावला. तर इथं त्याच्यासाठी जो लागणारा मसाला आहे ना, तर त्याच्यामध्ये मिडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे, लसणाच्या पाकळ्या, त्याच्यामध्ये थोडेसे तीळ ॲड केले आणि ते मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. तर इथं मी टमाट्याचा वापर नाही करते, एकदम साध्या सिंपल पद्धतीनं मी ती भाजी बनवणार आहे. तर इथं मसाला ग्राइंड करून झाला आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून झालेल्या होत्या. त्याच्यानंतर तीच कढई घेतली आणि त्या कढईमध्ये तेल ॲड केलं. जिरं, मोहरी आणि आपले जे जगभरातले मसाले असतात ते मसाले ॲड केले आणि जो मसाला ग्राइंड केलेला होता ना, तर तो त्याच्यामध्ये ॲड करून दिला. मसाला चांगला तेलामध्ये परतून घेतलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल छान कलर पण आलेला आहे आणि मसाल्यानं तेलसुद्धा सोडलेलं आहे. तर मी आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार, म्हणजे मी थोडंसं पाणी ॲड करून आहे ना तो मसाला शिजून घेणार आहे. तर इथं मी मसाला चांगला शिजू दिला, म्हणजे गदगद उकळू दिला आणि म्हणजे तेल पण छान येतं वरती, जे मसाल्यावरती तेल येतं ना, तर ते पण मग व्यवस्थित येतं. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर मसाल्यानं चांगलं तेल सोडलेलं होतं. त्याच्यानंतर शिजून घेतलेली जी वाटाणे होती ना, तर ते मी त्याच्यामध्ये ॲड करून दिलेली आहे. तर इतकी म्हणजे एवढी छान झालेली होती भाजी. थोडीशी मी माझ्या मैत्रिणीकडे सुद्धा पाठवली होती. तर खूप छान झाली होती आणि एकदम टेस्टी. खूप दिवसातून बनवली ना, तर छान लागली. तर हे बघा मसाला, म्हणजे भाजी एकदम छान शिजून झालेली होती. तेल पण म्हणजे भाजीवरती तर्री पण छान आलेली होती. त्याच्यानंतर त्याच्यावरती सांबार ॲड केला आणि इथं मस्तपैकी अशी वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे. मी काय करत असते, जेव्हा किराणा आणते ना, तर त्याच्यामध्ये कडधान्य घेऊन येत असते. मटकी, एखाद्या वेळेस चवळी, आणि ह्यावेळेस मग मी वाटाणे आणलेले होते. तर मग एखाद्या वेळेस आपल्याला भाजीला काही नसलं ना, तर मग पटकन भिजतही टाकलं जातं आणि पटकन भाजीसुद्धा बनवता येते. म्हणजे रात्री भिजत टाकलं की सकाळी भाजी बनवण्याचं टेन्शन राहत नाही. तर इथं मग देवांशही गेला आणि त्याचे पप्पाही गेले, म्हणजे दोघांचाही टिफिन त्यांच्यासोबत देऊन दिलेला आहे. तर इथं मग रात्रीचा थोडासा भात होता, तर मी कलसून घेतलेला आहे माझ्या नाश्त्यासाठी, कारण मग मी थोडी उशिरा जेवते ना, देवांश आल्यानंतरच मग मी जेवण करते. तर चला म्हटलं आता देवपूजा करायची होती. नाश्ता करून झालेला आहे, मस्तपैकी गाणे लावलेले होते टी व्हीवरती देवाचे, आणि म्हटलं आता चला देवपूजा करून घेते, कारण आता बरोबर आहे ना 9 वाजलेले होते, म्हणजे 9ला 5-10 मिनटं बाकी होते. तर म्हटलं चला आता पटकन पूजा करून घेऊ. सकाळीच फुलं तोडून ठेवलेली होते. सकाळी जेव्हा फुलं तोडते ना, तर इथं मग झुल्यावरतीच ठेवून देत असते. तर मग मला जेव्हा काम पडलं तेव्हा मग मी ते घरात घेऊन जात असते, म्हणजे आता आपल्याला पूजा करायची तर मग तेव्हा ते घरात घेऊन येत असते. तर इथं पण काही तोडून ठेवलेले, म्हणजे 2-3 ठिकाणी इथं तिथं असे फुलं तोडून ठेवलेले असतात, कारण मागच्या साईडनंही झाडं आहे, समोर पण आहे. तर मग ते मागचे आणले की ते इथं ठेवत असते, समोरच्या तोडले तर मग ते झुल्यावरती असतात. तर चला मी आता पटकन पूजा करते. तर इथं माझी पूजा करून झालेली होती. तर मग लगेच मी फुलं म्हणजे वाहत होती देवांना. तर इथं स्वामींचं जे आसन आहे ना, तर ते मी खालच्या पायरीवर घेतलेलं आहे. वरच्या पायरीवर काय झालेलं आहे, फोटो ठेवलेला आहे ना, तर त्या फोटो थोडासा मागच्या साईडनं पण जात होता आणि एखाद्या वेळेस काय होतं, ते आसन थोडंसं मागं लोटलं ना, तर फोटो असा पुढं यायचा, म्हणजे ते व्यवस्थित असा सेट होत नव्हता. आणि मनाला पण ना अशी भीती वाटल्यासारखी व्हायची की फोटो स्वामींच्या अंगावरती नाही पडणार ना, फोटो स्वामींच्या अंगावरती नाही पडणार ना. तर मग त्याच्यामुळं मी काय केलं, स्वामींचं जे आसन आहे ना, तर ते 2 नंबरच्या पायरीवरती घेतलेलं आहे आणि फोटोवरतीच ठेवलेलं आहे आणि ते दिसायला पण आता व्यवस्थित दिसते. तर चला मी आता पूजा करून झालेली आहे. तर कालच्या ट्रॉल्या साफ केल्या का नाही, तर खालच्या ट्रॉल्या साफ करायच्या राहिलेल्या होत्या, मी तुम्हाला सांगितलं. तर इथं मग देवांच्या पप्पांनी ना मला ते जी पलीकडची ट्रॉली ना, पलीकडच्या साईडची 1 नंबरची, तर ती मला त्यांनी खोलून दाखवली की कशी खोलायची. तर म्हणजे काल रात्री तर मग मी त्यांनी खोलून दिली ना, तर तेव्हाच ती क्लीन करून व्यवस्थित सेट करून दिलेली आहे. तर इथं ही ट्रॉली ना मग अशी त्यांनी मला पूर्ण बाहेर, त्याला खाली तुम्हाला दिसलं असेल मी हात घातलेला होता, तर तिथून खाली ना त्याला एक बटन आहे,
ते बटन असं थोडंसं दाबून ठेवायचं आणि ट्रॉली आरामात अशी ओढायची. तर तुम्ही पाहिलं असं ट्रॉली एकदम आरामात बाहेर आलेली आहे. म्हणजे बनवतानाच असं बनवलेलं आहे की आपल्याला हे बाहेरही काढता आलं पाहिजे. जर आपल्याला खालच्या जर ट्रॉलीची मागची साईड जर म्हणजे क्लीन करायची असली तर मग ते कसं क्लीन करायचं, तर त्याच्यासाठी मग हे असं काहीतरी त्यांनी ॲडजस्ट करून दिलेलं आहे. तर खूप छान आहे. म्हणजे एकदम असं आपल्याला जर असं साफसफाई करायची असली तर आपण आरामात आहे ना ते बटन प्रेस करायचं आणि आरामात ट्रॉली अशी ओढायची आणि ती बाहेर येऊन जाते. तर पूर्ण क्लीन पण होतं व्यवस्थित, म्हणजे ट्रॉल्या व्यवस्थित राहतात आणि झुरळंसुद्धा होत नाही. तर आपण असं व्यवस्थित साफसफाई करत राहिलं ना तर म्हणजे झुरळं होतच नाही. मला तरी अजून काही असं जाणवलं नाही की माझ्या घरात असे झुरळं आहेत. तर इथं मग मी पूर्ण म्हणजे ते व्यवस्थित झाडून घेतलेले. तुम्ही पाहिलं असेल त्याच्या खाली बरेचसे अशी कण पडलेले होते, म्हणजे असं थोडंसं कचरं झालेलं होतं. तर मग याचा हाच एक फायदा आहे की असं आपण हे स्वच्छ करू शकतो अधूनमधून. म्हणजे वर्षातून आपण हे आरामात 2-3 वेळेस स्वच्छ केलंच गेलं पाहिजे. 3-4 वेळेस तरी ते आरामात, म्हणजे एक दिवाळीच्या वेळेस, एक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, एक असं अधामधात असं स्वच्छता झालीच पाहिजे. आता कसं श्रावण महिना येतोय ना पुढं, तर त्याच्यासाठी मग माझी थोडीशी क्लिनिंग चालू आहे. तर इथे हे बघा, मग मी ते जे रॉड होते ना तर ते सुद्धा मागच्या साईडनं लोटून दिलेले. थोडासा स्प्रे मारला, जास्त नाही, 2-3च असं थोडासा स्प्रे मारून एक कोरड्या कपड्यानं हे व्यवस्थित क्लीन करून घेतलेले. तसं ते एकदम क्लीनच आहे. झाडून घेतलं ना तर एकदम क्लीन दिसत होतं. पण तरी पण मग आपल्या मनाला थोडंसं, मग मी ते थोडंसं स्प्रे करून तिथं ते व्यवस्थित पुसून घेतलेले. आणि इथं तुम्हाला ही खालची बाजू, हे रॉडची जी साईड आहे ना मागची, तिथं थोडीशी जागा आहे. तर तिथं थोडीशी अशी धूळ झाल्यासारखी झालेली होती. तर इथं मग मी चमच्याच्या साहाय्यानं असा कपडा आत टाकला आणि ती धूळ आहे ना अशी व्यवस्थित पुसून घेतलेली आहे. म्हणजे एकदम स्वच्छ होऊन गेलं ते लगेच. पण मग ती धूळ तिथं माझं बोटही जात नव्हतं आणि म्हणजे हातही जात नव्हता. तर त्याच्यासाठी मग मी थोडासा चमच्याला असं ते गुंडाळून घेतला कपडा आणि इथं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. तर एकदम असे क्लीन झालेले आहे आणि अशी स्वच्छता ठेवत राहिली ना झुरळं म्हणजे होतच नाही. तर चला, इथं मी आता हे जेव्हा हे ट्रॉल्या बनवल्या ना तर तेव्हाच मी त्या दादांना म्हटलं होतं की अशी ट्रॉली बाहेर आली पाहिजे. म्हणजे आपल्याला जर साफसफाई करायची असली तर ट्रॉली पूर्ण बाहेर आली पाहिजे. तर ह्या पद्धतीने बनवा. ज्या वरच्या ज्या ट्रॉल्या आहे ना तर त्यासुद्धा अशाच पद्धतीनं बाहेर येतात. पण त्या सहसा आहे ना बाहेर काढायचं कामच नाही पडत, कारण त्या वरच्यावर आल्हादी असतात ना. तर पण जी खालची जी असते ना तर ते खराब जास्त होतं, कारण खालीच जास्त धूळ असते. तर इथं मग खालच्याच मी सगळ्या काढून घेतलेल्या आहे, कारण ते वरच्या तर काही एवढ्या खराब झालेल्याच नव्हत्या. तशी ट्रॉली काही जास्त खराब नाही झालेली, पण मग थोडंसं हात मारत राहिलं तर व्यवस्थित राहते. तर इथं मग मी त्यातलं कार्पेट काढून घेतलं. पूर्ण अशा ट्रॉल्या बाहेर काढल्या सगळ्याच आणि पूर्ण म्हणजे एक एक काढली मी, सगळ्या एकदम नाही काढल्या. जर हे सगळ्याच एकदम काढल्या तर एवढा इथं गोंधळ होऊन जाणार, मग सुचत पण नाही आपल्याला की काय करायचं. तर मग मी एक एक ट्रॉली काढून घेतली, व्यवस्थित पुसून घेतली, कोपरा कापरा सगळं. आणि त्याच्यानंतर परत ते जिथल्या तिथं त्या जागेवर लावून दिली. हे झाल्याच्या नंतर मग दुसरी ट्रॉली काढली, ती पण अशी क्लीन करून घेतली आणि तिच्या जागेवर सेट केली. तर सगळ्या जर एकदाच काढल्या असत्या तर मग इथं काही सगळा राडा झाला असता आणि काही सुचलं पण नसतं मला. तर मग एक एक काढूनच मी सगळ्या क्लीन केल्या, थोडासा स्प्रे मारला आणि सगळ्या व्यवस्थित क्लीन करून परत जिथल्या तिथं सेट करून दिलेले. तर इथं पूर्ण ट्रॉली ना व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आणि त्याच्यानंतर हे कार्पेट आहे ना त्याच्यावरती थोडासा स्प्रे केला आणि ते सुद्धा असं हाताच्या म्हणजे एका नॅपकिनच्या साहाय्यानं असं क्लीन करून घेतलेलं आहे, म्हणजे पुसून घेतलेलं आहे. ते पण काही जास्त खराब नव्हते झालेलं आणि थोडंसं असं इथं सुकत ठेवलेलं आहे, म्हणजे ते लवकर सुकणार, कारण वरतून फॅन चालू होता ना. तर म्हटलं हे लवकर सुकण्यासाठी मग असं थोडंसं ट्रॉलीवरतीच टाकून दिलेलं आहे. ते सुकून झालेलं होतं. तर थोड्या वेळानं मग मी काय केलं, इथं हे जे रॉड होते ना तर ते असे बाहेरच्या साईडनं ओढून घेतलेले, म्हणजे काढलेले ते बाहेर आणि त्याच्यावरती ही ट्रॉली आरामात टेकवायची, म्हणजे आरामात व्यवस्थित खालून ना त्याला असं थोडंसं
म्हणजे त्याच्यावरती ते बरोबर सेट होतं असं टेकवायचं आणि थोडंसं आरामात आहे ना म्हणजे असं लोटत जायचं आणि ते लोटल्याच्या नंतर ते बटन आहे ना ते आपोआप म्हणजे त्याला पॅक करून घेतं, म्हणजे ते आपोआप ते बटन आहे ना त्याला कॅच करतं. आणि तर हे बघा इथं ट्रॉली एकदम आरामात इझिली आत घातल्या गेली आणि बाहेर पण म्हणजे मी 2-3 वेळेस आत बाहेर करून पाहिलं की अशी निसटणार तर नाही ना, पण ते तसं नाही होतं. फक्त माझ्या मनाची समाधानी की हे बाहेर नाही आलं पाहिजे. तर ते व्यवस्थित सेट झाल्याच्या म्हणजे ट्रॉली व्यवस्थित लावून झाल्याच्या नंतर मी परत ते भांडे ना जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवून दिलेले. ह्या ट्रॉल्यांमध्ये कसं आहे माझे रेग्युलरच भांडे असतात, म्हणजे आपण रेग्युलर जे वापरतो ना तर तेच भांडे माझ्या ह्या ट्रॉल्यांमध्ये ठेवलेले. कारण ट्रॉली काही जास्त मोठी नसल्यामुळं मग जास्त भांडे काही ठेवता येत नाही. जर आपले असे शिल्लकचे पातेले भांडे ग्लास वाट्या लोटे तर हे मी एका जे मोठ्या डबे असतात ना तर त्या डब्यांमध्ये ते भरून ठेवलेले. फक्त याच्यामध्ये ना माझे जे रेग्युलर असतात मग ते काही जास्त खराब होत नाही. आलटून पलटून पातेले घेतल्या जातात तर मग त्या वस्तू काही जास्त खराब होत नाही. तर याच्यामध्ये सगळे टिफिन सगळं असं पुन्हा कुकर असं छोट्या जे अशा कधीतरी कामात पडणाऱ्या गोष्टी ना तर त्या ठेवलेल्या आहे. तर ही ट्रॉलीसुद्धा मी त्याच पद्धतीने काढली. थोडंसं बाहेर ओढून घेतलं, त्याला बटन आहे ना तर ते बटन असं थोडंसं दाबल्यासारखं केलं, ट्रॉली एकदम आरामात बाहेर आली. तर परत हे म्हणजे व्यवस्थित सेट केलं, म्हणजे मी ते पूर्ण व्यवस्थित काढलं, पुसलं आणि ते परत जिथल्या तिथं लावून दिलेलं आहे. तर हे बघा ही ट्रॉलीसुद्धा आरामात लावल्या गेलेली आहे. तर अशाच पद्धतीने ह्या ट्रॉल्या सगळ्या बाहेर काढता येतात. तर मला म्हणजे ह्या असंच पाहिजे होतं की आपण पूर्ण ट्रॉल्या अशा बाहेर काढता आल्या पाहिजे. त्याच्यानंतर ट्रॉल्यांमध्ये भांडे घासून ठेवलेले होते पण लावलेले नव्हते. तर मग इथं मी जे भांडे घासून ठेवलेले होते ना तर ते लावायचे होते. तर सगळा हा राडा झालेला होता. तर ते भांडे परत जिथल्या तिथं व्यवस्थित म्हणजे लावून दिलेले ट्रॉल्यांमध्ये. तर चला इथं मी आता हे भांडे लावून देते. तर हा मिक्सरचा पॉट आहे ना सकाळी मी घासून ठेवलेला होता. याच्यामध्ये कणिक मळलं होतं ना तर याचे जे पार्ट आहे ना तर ते सगळे असे अलग अलग होतात. तर ते व्यवस्थित मी ब्रशच्या साहाय्यानं क्लीन करून घेतलेले आहे. आणि तूप संपलेलं होतं तर तूप तर पाहिजेच. इथे रात्री ना साय फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं लक्षातच राहिलं नाही. तर इथं मग सकाळीच साय बाहेर काढून ठेवली. तर इथं ह्याच पॉटमध्ये मग मी ही साय टाकून दिलेली आहे. तर मी पहिल्यांदा याच्यामध्ये ना साय फिरवते. जे छोटे जे पॉटच असतात ना आपले रेग्युलर वापरण्याचे, जास्तीचा मसाला काढला जातो ना तर तो पॉटमध्ये जर आपण ही साय फिरवली तर सगळं आजूबाजूनं पडते, सांडते, मिक्सरवरही पडते. तर मग ते असं आपल्याला नकोसं वाटतं. तर मग मी काय करते असे रात्रीच साय बाहेर काढून ठेवत असते आणि हाताच्या साह्यानं असं 5-10 मिनटं फिरवून त्याच्यामध्ये थंडगार पाणी ॲड करत असते. मी एरवी असंच म्हणजे लोणी बनवते, पण म्हटलं चला आपण याच्यामध्ये फिरून तर पाहू होते की नाही. तर मग इथं मी म्हणजे ह्या भांड्यातून कसं बाहेर पण येत नाही आणि खाली सांडतही नाही. फक्त भरलं म्हणजे भरल्या जाणार तर हे भांडंच असं हे होणार, समजा आपल्याला स्वच्छ करावं लागणार. तर इथं मग मी म्हटलं चला आपण याच्यात करून पहा. मी पहिल्यांदा याच्यामध्ये असं लोणी बनवते, म्हणजे लोणी काढते. नाहीतर मी सहसा हातानंच म्हणजे फिरवूनच लोणी काढत असते. पण म्हटलं जर याच्यामध्ये होत असलं ना तर आपण याच्यातच करत जाऊ. हाताचं पण काय होतं त्याला 10-5-10 मिनटं असं फिरवून घ्यावं लागतं सारखं. तर मी पहिल्यांदा याच्यामध्ये बनवून पाहते, बघू आपण बनतं की नाही. तर इथं मग मी चांगलं ते म्हणजे फिरवून घेतलं. तर जे कणिक मळण्याची जी प्लेट आहे तर तीच प्लेट मी याच्यामध्ये टाकलेली आहे. तर इथं व्यवस्थित असं लोणी बनवून तयार झालेलं होतं, म्हणजे एकदम छान असं लोणी म्हणजे बनवलं गेलेलं होतं. तर आता मी याच्यामध्येच बनवत जाणार आणि हे खूप साऱ्या गोष्टींसाठी उपयोगात पडणारी गोष्ट आहे. म्हणजे हा जो एक पॉट आहे ना तर ह्या पॉटमध्ये म्हणजे बऱ्याचशा भाज्या खिसल्या पण जातात, त्याच्यामध्ये कणिकसुद्धा मळल्या जाते. म्हणजे हा जो एक म्हणजे पॉट आहे ना तर याच्यामध्ये म्हणजे खूप साऱ्या गोष्टी अशा बनवल्या जातात. म्हणजे हा जास्त उपयोगात पडणारा जो एक पॉट म्हणला ना तर हाच आहे. तर हे बघा एकदम छान असं लोणी तयार झालेलं होतं आणि जे तुम्हाला दिसते ब्लॅक कलरचं जी रिंग दिसते ना तर ती रिंगसुद्धा म्हणजे अशी हे नाही झालेली, अशी जास्त भरलेली पण नाही. तर मी आता याच्यातच लोणी बनवत जाणार आणि पटकन पण होते, सांडतही नाही काहीच नाही. म्हणजे तिथलं मिक्सरच्या जिथं लावलेला होता ना तिथे एक थेंबसुद्धा असा याचा पडलेला नाही. तर आणि लोणी खूप सारं असं निघालेलं होतं ह्याच्यामध्ये. तर चला मी आता हे लोणी सगळं काढून घेते आणि तूप बनवायला ठेवून देते. तर चला मग.
तर इथं मी पूर्ण लोणी काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जास्तीचं पाणी ॲड करून लोणी चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. कारण हे लोणी कसं 15 दिवसाचं आहे ना, म्हणजे साय जमा करते ना 15 दिवसाचं लोणी एवढं सारं निघालेलं आहे. कारण याचं जे ताक बनवलं जातं ना, म्हणजे याच्यामध्ये मी दहीसुद्धा ॲड केलेलं होतं 4-5 दिवस झाले. पण हे काय होतं, जास्त दिवस ठेवलेलं असतं ना, तर मग ते खाण्याची पण इच्छा होत नाही ते ताक. नाही तर चांगलं असतं ते ताक. जर आपण 4-5 दिवसाचं लोणी म्हणजे साय जमा केली ना, तर त्याचं ताक एकदम मस्त बनतं. तर चला, तर इथं मी लोणी गॅसवरती तूप बनवण्यासाठी ठेवून दिलेले आहे. तर हे बघा, इतके छान फुलं उमललेले होते गुलाबाचे. तर चला, ह्याच्यानंतर तर काही शूटच नाही करता आलं. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय.